मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, विशेषतः आपल्या 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी। आपण रोज जे पदार्थ खातो त्यापैकी काही पदार्थ आपण खूप आरोग्यदायी समजतो, पण जर ते चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात। आज आपण अशा 7 पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे अतिशय काळजीपूर्वक खायला हवेत। याचा अर्थ असा नाही की हे पदार्थ पूर्णपणे विषारी आहेत, पण त्याचा चुकीचा वापर शरीराला गंभीर नुकसान पोहोचू शकतो। सर्वात आधी बोलूया जायफळाबद्दल। जायफळाचा वापर मिठाई आणि मसाल्यांमध्ये केला जातो। कमी प्रमाणात त्याचा वापर सुरक्षित मानला जातो, पण जर एखाद्या व्यक्तीने ते जास्त प्रमाणात खाल्ले तर चक्कर येणे, अस्वस्थता, गोंधळ आणि काही प्रकारांमध्ये गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात। म्हणूनच एखादी गोष्ट नैसर्गिक आहे म्हणून ती कितीही प्रमाणात खाऊ शकतो असा विचार अजिबात योग्य नाही। आता दुसरा पदार्थ बघा, ते म्हणजे कच्ची हळद। भारतात हळदीला औषधाचा दर्जा दिला जातो। हळदीचे दूध, भाज्यांमधील हळद, प्रत्येक घरात तिचा वापर होतो। पण अनेक लोक हळद खूप फायदेशीर आहे म्हणून रोज मोठ्या प्रमाणात कच्ची हळद खायला सुरुवात करतात। गरजेपेक्षा जास्त कच्ची हळद खाल्ल्यामुळे पोटात जळजळ, गॅस, ॲसिडिटी आणि काही लोकांमध्ये पित्ताचा त्रास वाढू शकतो। ज्यांच्या पित्ताशयात खडे आहेत किंवा जे रक्त पातळ करणारी औषधी घेत आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी। आमच्या एका प्रेक्षकाने सांगितले की त्यांनी इंटरनेटवर पाहून रोज सकाळी मोठ्या प्रमाणात कच्ची हळद खायला सुरुवात केली। काही दिवसातच त्यांना पोटात तीव्र जळजळ आणि अस्वस्थ जाणवू लागले। डॉक्टरांनी त्यांना सांगितले की प्रत्येक चांगली गोष्ट मर्यादित प्रमाणातच फायदेशीर ठरते। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हळद औषध आहे, पण प्रत्येक औषधाचे योग्य प्रमाण असते। आता तिसरा पदार्थ म्हणजे कडू बदाम। सामान्य बदाम आरोग्यासाठी चांगले मानले जातात, पण कडू बदाम वेगळे असतात। त्यामध्ये असे काही घटक असतात जे शरीरात गेल्यानंतर हानिकारक परिणाम करू शकतात। भारतात बहुतेक ठिकाणी गोड बदामच मिळतात, तरीही जर कधी बदामाची चव कडू वाटली तर सावध राहणे आवश्यक आहे। वय वाढल्यानंतर आपली पचनशक्ती आधीसारखी मजबूत राहत नाही, त्यामुळे कोणताही पदार्थ फक्त सुपरफूड म्हटले जाते म्हणून तो जास्त प्रमाणात खाऊ नका। आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे सल्ले मिळतात। कोणी म्हणते रोज इतकी हळद खा, कोणी म्हणते तितक्या बिया खा, तर कोणी म्हणते हा मसाला सर्व आजार बरे करेल। पण शरीर ही एखादी मशीन नाही की प्रत्येक व्यक्तीसाठी एकच नियम लागू होईल। आपल्या ज्येष्ठ मित्रांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलन, योग्य प्रमाणात आहार, नियमित व्यायाम, नियमित चालणे, हलका व्यायाम आणि पुरेशी पाणी पिणे अनेकदा हे कोणत्याही महागड्या सप्लिमेंटपेक्षा जास्त फायदेशीर ठरते। आता चौथा पदार्थ म्हणजे अंकुर आलेले बटाटे। अनेकदा घरात ठेवलेल्या बटाट्यांना हिरवे डाग पडतात किंवा त्यांना लांब अंकुर फुटतात। बरेच लोक ते अंकुर काढून बटाटे वापरतात, पण अशा बटाट्यामध्ये सोलॅनिन नावाचे नैसर्गिक रसायन तयार होऊ शकते। त्याचे प्रमाण वाढल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात। जर बटाटा खूप हिरवा झाला असेल किंवा त्याला मोठे अंकुर आले असतील तर तो खाणे सुरक्षित मानले जात नाही। आता पाचवा पदार्थ म्हणजे बुरशी आलेले सुके मेवे आणि मसाले। अनेकदा बदाम, शेंगदाणे, मका किंवा मसाले खूप दिवस साठवून ठेवल्यामुळे खराब होतात। वरून पाहिल्यावर ते सामान्य दिसू शकतात, पण त्यामध्ये बुरशी वाढलेली असू शकते। अशा पदार्थाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे कोणत्याही खाद्यपदार्थाला विचित्र वास, रंग किंवा चव जाणवत असेल तर तो खाणे टाळावे। आपल्या जुन्या पिढीमध्ये एक चांगली सवय होती, ते खाण्याच्या वस्तू आधी नीट पाहायचे, वास घ्यायचे आणि मगच वापरायचे। आजकाल घाई गडबडीत आपण एक्सपायरी डेट सुद्धा पाहत नाही। पण लक्षात ठेवा, आरोग्य फक्त आपण काय खातो यावरच नाही तर किती ताजे आणि किती सुरक्षित अन्न खातो यावरही अवलंबून असते। 50 वर्षानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आधीसारखी राहत नाही, त्यामुळे खराब किंवा शिळ्या अन्नाचा परिणाम अधिक वेगाने होऊ शकतो। आता सहावा पदार्थ म्हणजे अर्धवट शिजवलेला राजमा। राजमा हा भारतातील करोडो लोकांचा आवडतीचा पदार्थ आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, अर्धवट शिजवलेला राजमा त्रासदायक ठरू शकतो। राजम्यामध्ये नैसर्गिकरित्या काही असे घटक असतात जे व्यवस्थित शिजल्यावर निष्क्रिय होतात, पण जर राजमा पूर्णपणे शिजला नसेल तर पोटदुखी, उलट्या आणि अस्वस्थता यासारख्या समस्या होऊ शकतात। म्हणून राजमा नेहमी चांगला भिजवून आणि पूर्णपणे शिजवूनच खावा। आता सातवा आणि शेवटचा पदार्थ म्हणजे भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे मोहरीचे तेल। मोहरीचे तेल भारतीय स्वयंपाकघराचा महत्त्वाचा भाग आहे। चांगल्या दर्जाचे तेल वापरणे सुरक्षित मानले जाते, पण जर तेलामध्ये भेसळ असेल किंवा ते खूप जुने होऊन खराब झाले असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। म्हणून नेहमी विश्वासार्ह ठिकाणाहूनच तेल खरेदी करा। इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, कोणत्याही खाद्यपदार्थाला पाहून घाबरण्याची गरज नाही। आमचा उद्देश भीती पसरवणे नाही तर जागरूकता वाढवणे आहे। अनेकदा लोक असे व्हिडिओ पाहून विचार करतात की आता हळद खायची नाही, बदाम खायचे नाही, राजमा खायचा नाही, पण असे अजिबात नाही। खरे म्हणजे बहुतेक सर्व खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर ते सुरक्षित असतात। समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण अति करतो, एक्सपायरी झालेल्या वस्तू खातो किंवा इंटरनेटवर मिळालेला प्रत्येक सल्ला विचार न करता पाळतो।
आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते. पोळी, डाळ, भाजी, फळे, पुरेसं पाणी आणि हलका शारीरिक व्यायाम हेच दीर्घ आयुष्याचे खरे रहस्य आहे. एका गोष्टीला चमत्कारिक समजणे किंवा एका गोष्टीची अतिभीती बाळगणे हे दोन्हीही चुकीचे आहे. आज आपण अशा 7 पदार्थाबद्दल जाणून घेतले. त्याचा चुकीचा वापर नुकसानदायक ठरू शकतो. तर बघा, आपण आज काय शिकलो. गरजेपेक्षा जास्त कच्ची हळद खाऊ नये. जायफळ मर्यादित प्रमाणातच वापरावे. हिरवे किंवा अंकुर आलेले बटाटे टाळावेत. कडू बदामापासून सावध राहावे. राजमा नेहमी पूर्णपणे शिजूनच खावा. बुरशी आलेले सुके मेवे आणि मसाले खाऊ नयेत. नेहमी चांगल्या दर्जाचे तेलच वापरावे. मित्रांनो, वय वाढल्यानंतर सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे आपले आरोग्य. पैसा, घर, गाडी हे सर्व नंतर येते. शरीर निरोगी असेल तरच जीवनाचा खरा आनंद घेता येतो. म्हणून कोणताही नवीन आरोग्य सल्ला स्वीकारण्यापूर्वी विचार करा, समजून घ्या आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान सावधगिरी मोठ्या समस्यापासून वाचू शकते. आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला आपल्या कुटुंबियासोबत आणि विशेषतः आपल्या ज्येष्ठ मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. मी पुन्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचा मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.